संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसरच्या गाडी तळावर आपण पाहिलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय। माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर असतील आणि आजूबाजूचे सुद्धा गावचे लोक मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये दाखल झालेत। आता काही वेळापूर्वीच गाडी तळावर माऊलींची पालखी दाखल झालेली होती आणि आता माऊलींची पालखी ही हडपसरच्या गाडी तळावरून पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। दिवे घाटाच्या नंतर दिवे घाटाची एक अवघड चढाई पार करून माऊलींची पालखी सासवडला दाखल होणार आहे। आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हडपसरच्या गाडी तळावर हा जनसमुदाय पाहायला मिळतोय आणि या जनसमुदायाचा एकच सगळ्यांचा उद्देश आहे की माऊलींच्या पालखीचं दर्शन घडावं, माऊलींच्या रथाचं तरी दर्शन घडावं आणि या दर्शनासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत इथे काही नागरिक सुद्धा आहेत, अनेक माऊली आहेत जे माऊलींच्या दर्शनासाठी इथे जमलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। माऊली, काय सांगाल? आता मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला इथे झालेली पाहायला मिळते, तुम्ही सुद्धा माऊलींच्या दर्शनासाठी आलेला आहात? दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी माऊलीच्या पालखीचा दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहे। तुम्ही पाहू शकता इथं प्रचंड भक्त वगैरे आलेले आहेत। इथं वेगवेगळ्या ठिकाणी लातूर, नांदेड असं बऱ्याचशा ठिकाणी, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, मराठवाड्यातून असे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही कुठून आलाय? मी आहे प्रॉपर नांदेडून आलेलो आहे, खास माऊलीच्या प्रस्थानासाठी। पण आम्हाला दर्शन वगैरे घेण्याची इच्छा आहे, परंतु खूप गर्दी वगैरे जास्त आहे, त्यामुळे आम्ही बाहेरूनच माऊलीचं दर्शन घेतोय। त्यामुळे माऊली तुम्हाला लांबूनच माऊलींचं दर्शन घेतात कारण मोठ्या प्रमाणात गर्दी इथे पाहायला मिळते। खरं तर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक पुण्यामध्ये आलेले आहेत माऊलींच्या दर्शनासाठी आणि तिथे जाता नाही आलं तरी आपण मुखदर्शन लांबून तरी दर्शन घ्यावं, एकदा तरी माऊलींचा रथ आपल्या डोळ्यांनी बघावा अशी एक इच्छा या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते। आपण बघतोय आणखी काही नागरिक इथे आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करूया। तर माऊली, कुठून आला तुम्ही? भागीरथी नगर। तुला कसं वाटलं माऊलींना बघून? खूप भारी। दर्शन घेतले? हो। आता काय मागितलं माऊलीकडे? काय नाही मागितलं? मागितलं काय मागितलं? हे एक्झाम मध्ये पास करा आम्हाला, एवढं। कुठल्या एक्झाम मध्ये? स्कूलच्या एक्झाम मध्ये? अरे बापरे, मग माऊलीकडे उत्तर आलं की नाही? करणार एक्झाम मध्ये पास करा अशी मागणी या छोटू वारकरींनी माऊलींकडे केलेली पाहायला मिळते। माऊलींचं दर्शन घेतलं का? काय म्हणली माऊलींना? मला एक छोटा भाऊ द्या। छोटा भाऊ? मग काय म्हणाले माऊली? बोलले तुझ्याशी? काय म्हणाले? येतो म्हणाले? अरे बापरे, आपण बघतोय चिमुकल्यांच्या भावना अतिशय वेगळ्या आहेत। थेट माऊलींशी इथून त्यांनी संवाद साधलेला आहे आणि माऊलींनी सुद्धा त्यांच्या संवादाला उत्तर दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अतिशय निरागस या भावना या चिमुकल्या वारकऱ्यांच्या। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, हडपसर।